नमस्कार. तर आपण सूरदासाचं वात्सल्य गीत गेल्या वेळी पाहिली. आता सूरदासांचा दुसरा काव्य प्रकार आपण पाहणार आहे आणि तो प्रकार म्हणजे भ्रमरगीत हा त्यांचा काव्यसंग्रह. तर भ्रमरगीत ही संकल्पना थोडी समजावून घ्यायची. भक्ती आंदोलनाचाच हा भाग आहे. भक्तीचाच आविष्कार या ठिकाणी आहे, पण एक वेगळ्याच प्रकारची ही कविता आहे. अर्थातच पूर्ण पुरुष श्री कृष्ण हा त्यांचा ध्येय, भागध्येय आणि ध्यान विषय हे सर्व आहे. जे काही आहे ते सर्व पूर्णपणे पूर्ण पुरुष श्रीकृष्णालाच समर्पित आहे. आणि आपण पहिला भाग पाहिला वात्सल्य गीत, आणि आज हा जो भ्रमरगीत प्रकार आहे तो विरह गीताचा प्रकार आहे. या भ्रमरगीत प्रकाराचे सूरदास हेच प्रवर्तक आहेत आणि त्यांच्यानंतर हिंदी काव्यामध्ये हा प्रकार लोकप्रिय झाला. म्हणजे तो लोकप्रिय करण्याचं श्रेय सूरदासांचं आहे. तर या भ्रमरगीताचा एक मुख्य जो मुद्दा आहे, दोन केंद्रबिंदू म्हणू शकतो आपण. त्यातला एक असा आहे, निर्गुण आणि सगुण भक्ती ही तर आहेच. ही भक्ती अनेक प्रकारांनी असू शकते. म्हणजे कदाचित भक्तीची सुरुवात अशी झाली असेल की हे सगळं जग कुणी निर्माण केलं आणि मग तो कोणीतरी एक सर्व सामर्थ्यशाली असला पाहिजे की ज्यानं या सर्व शक्ती एकवटून इतकं सुंदर जग, फक्त सुंदर नव्हे असुंदर भागही असेल त्याच्यात, पण विलक्षण असं हे जग की ज्याला चमत्कार म्हणता येईल, हे करणारा कुणीतरी असला पाहिजे. आणि त्याला परम आणि ईश्वर मानून सुरुवातीला माणसानं आपली भक्ती सुरू केली असावी. आणि मग आपल्या संकटात हाच मग आता रक्षण करू शकेल म्हणून त्याच्यामध्ये आपला संरक्षक, प्रतिपालक असं रूप त्याच्यामध्ये पाहिलं असेल. आणि हळूहळू या माणसाची कल्पनाशक्ती जसजशी विकसित झाली, हे सगळे तर्क आहेत की जसजशी त्याची कल्पनाशक्ती विकसित झाली तसतसा त्यानं या परमेश्वर नावाच्या संकल्पनेमध्ये जगातलं जे जे शुभ, सुंदर, प्रेममय आणि शक्तिशाली असं आहे ते पाहायला सुरुवात केली असावी. हा एक भाग झाला. म्हणजे त्याला असं वाटलं असेल की मानव म्हणून जे काही आहे त्यातलं सर्वोत्कृष्ट तो परमेश्वर, आणि ती झाली सगुण भक्ती. सर्व गुण ज्याच्यामध्ये आहेत असा परमेश्वर मानून त्याची भक्ती करणं ही सगुण भक्ती. हे सगळं मी अगदी सिम्प्लिस्टिक सांगतेय, मी फार खोलामध्ये काही शिरणार नाहीये याच्या. पण सूरदासांच्या काव्याच्या संदर्भात आपण हे सर्व पाहतो आहोत की एका बाजूला सगुण आणि दुसऱ्या बाजूला निर्गुण. म्हणजे एक अशी संकल्पना की हा जो कोणी आहे परमेश्वर तो निर्गुण, म्हणजे गुण नसलेला नव्हे तर त्रिगुणातीत, सर्व गुणांच्या अतीत असलेला, अनादी, अनंत, आणि मग त्याची उपासना करणं ही निर्गुण भक्ती. असं हे निर्गुण आणि सगुण भक्तीचं द्वंद्व काही लोकांच्या मते, आणि इथं अर्थातच शेकडो मतमतांतर आहेत, अंतच नाहीये त्याला. परमेश्वर जितका अनंत तितकीही मतमतांतर सुद्धा अनंतच आहेत.
काही जणांच्या मते निर्गुण म्हणजे नीरस झालं आणि सगुण हा त्या मानानं सरळ आहे. आणि मग आपल्याला भगवद्गीतेमधला श्लोक सहजच आठवेल. क्लेशोधिकतरस्तेषां अव्यक्ता सप्तचेतसाम अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्भिः अवाप्यते. ज्यांचं प्रेम अव्यक्त अशा परमेश्वरावर आहे, तिथं आसक्त जडलेलं आहे, त्यांना क्लेश होतो. कारण अशा या अव्यक्ताची उपासना पाचही इंद्रियांना जो जाणून घेणं शक्य नाहीये आणि मनाला सुद्धा तसा तो दूरच आहे. अशा त्या परमेश्वराचं अव्यक्ताचं भजन किंवा त्याची प्राप्ती करून घेण्यासाठीचे प्रयत्न हे जरा कष्टकारक आहे. आणि म्हणून असं म्हटलंय की हा क्लेशकारक प्रकार आहे. मग त्यापेक्षा आपण एखादी मूर्ती मानावी की त्या मूर्तीमध्ये परमेश्वर मानावा, ही इसवी सनाच्या अलीकडं पलीकडं निर्माण झालेली कल्पना की ज्यातून मग देवळं वगैरे निर्माण व्हायला लागली. काही वेळा या परमेश्वराला व्यक्तीमध्ये सुद्धा पाहिलं गेलं. जिवंत असताना नव्हे, पण ज्या व्यक्ती आपण ग्रीक संस्कृतीच्या अभ्यासातही पाहिलं की सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची एखादी व्यक्ती, तिच्याविषयी लोकांना अतिशय विस्मयपूर्ण असं कौतुक आदर वगैरे वाटतो आणि मग त्या व्यक्तीला देव केलं जातं. आणि अशा रीतीनं व्यक्तीमध्ये विशेषतः या प्राचीन परंपरेत त्या व्यक्तीच्या मरणानंतर तिला देव केलं गेलं. या प्रकारामध्ये मूर्तीपूजा हा कित्येक जणांच्या मध्ये तुच्छ प्रकार आहे. आणि म्हणून इथं स्वामी विवेकानंदांच्या एका प्रसंगाची आठवण होईल की एका संस्थानिकांनी त्यांना म्हटलं की काय हे लोक मूर्तीपूजा करतात, वेडे आहेत, त्यांची भक्ती काही उच्च दर्जाची नाही. तेव्हा स्वामीजींनी म्हटलं होतं की ठीक आहे महाराज, तुमच्या पिताजींचा हा समोर फोटो दिसतोय, तो जरा खाली काढा. आणि त्यांनी त्या तिथल्या दिवाणजीला सांगितलं का या फोटोवर तुम्ही थुंका. तेव्हा तो दिवाणजी एकदम हादरलाच. तो म्हणाला असं कसं होईल, हे आमचे पूर्वीचे महाराज आहेत. आणि राजेसाहेबही जरा रुष्ट झाले, ते असं कसं काय तुम्ही सांगता. तेव्हा स्वामीजी म्हणाले की असं जर या फोटोमध्ये तुमचे पिताजी आहेत असं तुम्हाला वाटतं तर भक्तांना मूर्तीमध्ये मग का दिसू नये परमेश्वर. पण त्याच वेळेला पुढचं वाक्य स्वामीजींनी सांगितलं, पण परमेश्वर फक्त मूर्तीमध्ये नाही, तो त्याच्या पलीकडेही आहे, याचा मात्र विसर पडू देऊ नये. आणि हे जे पुढचं वाक्य आहे ते आपल्याला तुकाराम, कबीर या संतांनी अनेक पद्धतीनं सांगितलंय की तीर्थी धोंडा पाणी देवरोकडा सज्जनी वगैरे. तर अशा या दोन बाजू. आणि ज्ञानदेवानी मग याचा समन्वयच केला, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. हे सगळं सविस्तर पाहण्याचं कारण या भ्रमरगीतामध्ये हे द्वंद्व आहे, निर्गुण आणि सगुण याचं. आता ते पाहताना एक आक्षेप असा येऊ शकतो, कारण या भ्रमरगीताची कल्पना काय आहे तर श्रीकृष्ण कंसाला मारण्यासाठी श्रीकृष्ण आणि बलराम मथुरेला गेले, गोकुळ सोडून गेले. आणि या गोकुळातल्या सर्वांना अशा अपेक्षा इच्छा होती की त्यानं परत यावं, पण तो काही परत आला नाही. आणि मग सूरदास म्हणतात तरी पण कृष्णाला गोकुळाची आठवण येत होती, म्हणून त्यानं उद्धवाला गोकुळामध्ये पाठवलं आणि सांगितलं की तिथं कसं काय चाललंय ते बघ, आणि गोपींना सांग की तुम्ही आता माझं रूप तुमच्या मनामध्ये पहा, हृदयामध्ये पहा. हा संदेश घेऊन उद्धव गोकुळामध्ये आलेला आहे.
इथून या भ्रमरगीताचा प्रारंभ आहे. आणि यावेळी संभाव्य आक्षेप मी म्हणते असा होऊ शकेल की कृष्णाचं एकंदर जर जीवन पाहिलं, अर्थात या कृष्णाच्या जीवनाचे अनेक पाठभेद आहेत. महाभारतातला श्रीकृष्ण, हरिवंशातला श्रीकृष्ण, भागवतातला श्रीकृष्ण, यांच्यामध्ये तो कृष्ण तितकाच लोभस, बलिष्ठ आणि सर्व गुण संपन्न आहे. पण जीवनातल्या घटनांच्या बाबतीत काही थोडेसे फरक आहेत. आणि त्यातला सर्वात श्रेष्ठ वाटणारा आणि लोकप्रिय असलेला भाग असा आहे की हा अनासक्त योगेश्वर आहे. आज जे एकार्टचं पुस्तक आहे द पॉवर ऑफ नाऊ, समोरचा क्षण हा महत्वाचा. म्हणजे प्रश्न असा की आपण जिथं शरीरानं असतो तिथंच सर्व काळ मनानं असतो का? बऱ्याच वेळा, जास्तच वेळा आपण शरीरानं एके ठिकाणी असतो पण मन मात्र त्या ठिकाणी असतं असं नाही. पण श्रीकृष्णाच्या बाबतीत तो ज्या क्षणी जिथं असायचा त्याच क्षणी आपल्या सर्व शक्ती आणि चित्तवृत्तींसह तिथंच असायचा. पूर्व काळ होमून टाकणारा, म्हणजे एकदा गोकुळ सोडलं तर त्यानं पुन्हा तिकडं पाहिलं नाही. मथुरेला गेला, कंसाला मारलं पण तो मथुरेचा झाला नाही. द्वारकेला गेला तरी तो तसा अनासक्तच होता. आणि त्यानं ते जे मरण आपलं घेतलं ते सुद्धा समाधीचं वगैरे नाही, असं विलक्षण जे त्याचं आयुष्य आहे. त्या आयुष्याला सूरदासांनी केलेली ही जी कल्पना आहे ती आजच्या भाषेत सूट होत नाही असं वाटण्याची शक्यता आहे. कारण भागवतामध्ये अशा प्रकारचं काव्य नाहीये, अशा प्रकारचं नाहीये. आणि त्यामुळं हा भाग असा प्रक्षिप्त वाटू शकेल, पण ही सूरदासांची कल्पनाशक्ती आहे, सूरदास आणि मीराबाईंची सुद्धा. आणि त्यामुळे आपण या भ्रमरगीताकडं या सूरदास मीराबाईंची काव्य कल्पनाशक्ती म्हणून पाहायला पाहिजे. आणि या भ्रमरगीताचा खरा केंद्रबिंदू जर असेल तर तो म्हणजे त्यातली आर्तता, हृदयाला भिडणारी या गोपींची आर्तता. आणि त्या दृष्टीनं ही अतिशय लोकप्रिय असलेली प्रार्थना सूरदासांच्या नावावर आहे. अबके माधव मोही उधारे, अतिशय व्याकुळ होऊन केलेली ही प्रार्थना आहे की तू कृपा सिंधू आहेस आणि तुझ्यामध्ये या गंभीर पाण्यामध्ये माया लोभ लहरींचे तरंग आहेत. पण हे सगळे तरंग जे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विकारांचे जे तरंग आहेत ते मला त्रास देतात. मीन इंद्रिय अति काटती अघ सिरभार, इंद्रियांचे डंख, ह्या बऱ्याचशा संत कवींनी यांचा उल्लेख केलेलाच आहे. आणि डोक्यावर अघ म्हणजे पापाचा भार आहे. तेव्हा इकडं तिकडं मी असा भटकतो आहे तर मोहे उबार. आणि हे फार सुंदर गायलेलं आहे, ज्योतिका राय यांनी पण गायलेलं आहे. काम क्रोध समेत तृष्णा पवन अति झकझोर, हा हिंदी मधला अतिशय सुंदर शब्द आहे. झकझोर, वादळ, ते वादळ जे काही करतं माणसाला त्याला हा झकझोर शब्द आहे की आपण स्वतःला सावरू शकत नाही, असं झकझोर असा हा वादळाचा जोर आहे त्या काम क्रोध व तृष्णा या सर्वांचा. आणि याच्यामध्ये नाम नौका, तुझ्या नावाची नौका ही घेऊन मी चाललो आहे, तर कृपा करून मला तू गही काढी डारहू, बाहेर काढ ब्रजके घुल, या किनाऱ्यावर मला घेऊन चल. अशा प्रकारची ही सूरदासांनी स्वतःच्या अर्थानं प्रार्थना केलेली आहे. पण यात जो भाव आहे तो त्यांनी या गोपींच्या मध्ये टाकलेलाही आपल्याला दिसून येतो. तर हा जो दुसरा भाग आहे की
या गोपींनी अतिशय वेदना सहन केल्यात विरहाच्या, आणि त्यावेळेला कृष्णानं उद्धवाला तिकडं पाठवले. हे पाठवण्यामध्ये कृष्णाचा एक हेतू अर्थातच गोकुळ आणि गोकुळवासींना आधार दिलासा द्यायचा हा आहेच, पण कृष्णाचं सगळं काही एखाद्या गोष्टीत मावणार नसतं हे आपल्याला माहितीच आहे. उद्धवाला पाठवण्यात त्याचा आणखी एक हेतू असा आहे, असं सूरदास म्हणतात, की उद्धवाला आपल्या ज्ञानाचा गर्व होता. ब्रह्मज्ञान मला मिळालेलं आहे आणि सगुण वगैरे मी काही मानत नाही, अशा प्रकारची उद्धवाची भक्ती होती. आणि सूरदास म्हणतात की कृष्णाला उद्धवाला असं दाखवायचं होतं की निर्गुण भक्ती हीच काही एकमेव नव्हे, तर सगुण भक्ती ही सुद्धा श्रेष्ठ आहे. आणि हे दाखवण्यासाठी कृष्णानं उद्धवाला पाठवलं. अविगत गती कछु कहती न आवई. ती गती आपल्याला सांगता येणार नाही त्या अविगताची. ती कशी आहे तर गुंगो मिठे फल, एखाद्या मुक्या माणसानं गोड फळ खाल्लं तर ते त्याच्या पुरतच राहतं, त्याला ते व्यक्त करता येत नाही. कबीरानं सुद्धा हा दृष्टांत घेतलेला आहे. त्याच्यातून निरंतर अमित तोष मिळतो, पण तो काही व्यक्त करता येत नाही. अगम अगोचर असा तो होऊन जातो. आणि रूप रेख गुण जाती या सगळ्या गोष्टी निर्गुणामध्ये वर्ज्य होतात आणि मन चकित धावे. त्या निर्गुणाच्या शोधामध्ये मन इकडं तिकडं भरकटत जात, आणि म्हणून तातो सूर सगुण लीला पद गावे. आपला उद्देश त्याने स्पष्टपणे सांगितला आहे. उद्धवाला कृष्णाला समजावून द्यायचंय की सगुण भक्ती, पण म्हणजे खऱ्या अर्थानं सूरदासांना आपल्याला समजावून द्यायचंय की सगुण भक्ती ही श्रेष्ठ आहे. आणखी एक भाग या भ्रमरगीताचा, तो म्हणजे या गोपींची भक्ती ही मधुरा भक्ती आहे. तर कृष्णाचं हे जे गोकुळातलं आयुष्य आहे, किशोर वयापर्यंत मथुरेला जाण्यापूर्वीच, याचा उल्लेख महाभारतात नाही. आणि इतर ठिकाणी जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारे आहे. पण हे जे काही गोपींच्या बरोबरची रासलीला वगैरे सर्व गोष्टी होत्या, त्यावर आधारित हे भ्रमरगीत आहे. आणि त्यामुळं गोपींची कृष्ण भक्ती जी आहे ती प्रेम भक्तिमय अशी आहे. त्याला केवळ देव असं मानत नाहीये, तो आपला सखा आहे, सौंगडी आहे, आणि त्याच्या वाचून आपल्या जीवनाला काही अर्थ नाही अशी त्यांची दृढ कल्पना आहे. पण एक मात्र आहे, ही जी सगळी वर्णनं आहेत ही मधुरा भक्तीची आहेत, की ज्याला प्लेटॉनिक असंही म्हटलं जातं, थोडा फरक असला तरी. पण आपल्याला एवढी मात्र खात्री पटते की हे जे काही कृष्णाचं तिथलं गोपींच्या बरोबरचा रासलीला किंवा प्रेम आयुष्य आहे, तो सार्वत्रिक स्वैराचार नाही झाला. कृष्णापर्यंत पोचलेलं त्यांचं प्रेम पुन्हा कृष्णामध्येच राहिलं. हा अत्यंत महत्वाचा भाग आहे, कारण मधुरा भक्ती किंवा प्लेटॉनिक प्रेम हा धोक्याचा मार्ग असतो, आपल्याला माहितीये. तो म्हणजे संस्कृत मध्ये जे निशिता दुरत्यया क्षुरस्य धारा म्हणतात तशा प्रकारे आहे. त्यात थोडासा जरी तोल गेला तरी खाली मोठी दरी असते वासनांची, आणि त्यामध्ये फार मोठा ऱ्हास अधप्पात होऊ शकतो. तसं न होणं हे ताकदीचं काम आहे. आणि आपल्याला हा जो मधुरा भक्तीचा प्रकार आहे मराठीमध्ये ज्ञानदेव तुकाराम यांच्यामध्ये आपल्याला सापडतो, पण तरी सुद्धा तो मर्यादित आहे. म्हणजे ज्ञानदेवानी तो वल्लभा मी कांतू ऐसा पडी हे असं म्हटलेलं आहे, किंवा तुकारामानी वरिले सावळे परब्रह्म म्हटलंय. याचं मूळ नारद भक्ती सूत्रामध्येही आहे, सा तू अस्मिन परम प्रेम रूपा. तर ही खऱ्या अर्थानं उत्तरेकडं जास्त प्रमाणामध्ये आपल्याला सापडते. आणि
दक्षिणेमध्ये आळवार पंथामध्ये आंडाळ ही जी स्त्री भक्त होती, तिनं रंगनाथ कृष्णाला मीराबाईंच्या प्रमाणे मानलेलं होतं. आणि मीराबाईंच्या बद्दल जसं म्हटलं जातं की त्या कृष्णाच्या मूर्तीमध्ये एकरूप होऊन गेल्या, तसंच आंडाळ बद्दलही म्हटलं जातं. मुस्लिम स्त्री संत रबिया हिच्या बद्दलही असंच म्हटलेलं आहे. चैतन्य गौरांग महाप्रभू या वैष्णव संतांच्या बाबतीत तर त्यांच्यामध्ये ज्याला आपण राधा भाव म्हणतो तोच होता. म्हणजे ते कधी कधी स्त्री वेशात वावरायचे. किंबहुना रामकृष्णांना परमहंसांना हा राधा भाव कित्येक वेळा जाणवत असे. त्यांच्या ज्या गुरु होत्या भैरवी, त्यांनी त्यांना सांगितलं होतं की हा राधा भाव आहे. हे सर्व पाहण्याचं कारण असं की गोपींची कृष्ण भक्ती ही मधुरा भक्ती आहे, पण तिचा तोल सावरलेला आहे. आता मी जे म्हटलं की हा तोल जाऊ शकतो आणि बेताल होऊ शकतो, तो कुठं? तर अनेक कवींना मग हा मोह आवरलेला नाहीये की या मधुरा भक्तीचं मग शृंगारिक वर्णनामध्ये रूपांतर होतं की जे आपल्याला रुचत नाही, आणि मग एक वेगळीच प्रतिमा निर्माण होऊ शकते. याला अर्थात काही वेळा काही कीर्तनकार हे जबाबदार असतात. त्यांना ते कीर्तन रंगवायचं असतं आणि त्यामध्ये रंग भरण्यासाठी ते काही मधुरा भक्तीच्या पलीकडे जाणाऱ्या गोष्टी आणतात. कदाचित श्रोत्यांनी पेंगू नये, म्हणजे पु ल देशपांडेंनी एक उदाहरण दिलंय की ते कुणाचं कीर्तन का व्याख्यान चालू होतं आणि त्यावेळेला द्वारकाबाई गवारीच्या शेंगा वातीसारख्या वळायला लागल्या, म्हणजे पेंगायला लागल्या की त्यांना समोर गवार आहे, गवारीची शेंगा आहे का वात आहे हे सुद्धा भान राहिलं नाही पेंगण्यामध्ये. तर कीर्तनकारांना ही काळजी असते की कोणी पेंगू नये, आणि मग जरा त्यांना त्यामध्ये अतिशयोक्ती किंवा नसलेल्या गोष्टी, रंग वगैरे भरावे लागत असतात. असं या मधुरा भक्तीच्या बाबतीत होऊ शकतं. आणि कृष्णावर बोलताना हा धोका काही वेळा संभवतो, पण या गोपींच्या बाबतीत तसं झालेलं नाहीये. तर कृष्णाला गोकुळाची अतिशय तीव्रतेनं आठवण आल्यावर आपण पाहिलं की त्याने उद्धवाला पाठवलं. ते पाठवताना काय म्हणाला कृष्ण? मोही ब्रज विसरत नाही, मी ब्रज विसरू शकत नाही. या नगरामध्ये आहे सगळं, राज आहे, सुख आहे, पण ते काय खरं नव्हे सुख. सुनहु उद्धव मोही ब्रज की सुधी नाही विसराय. ते नेहमी मला आठवत राहतं. आणि म्हणून सूरदास म्हणतात, कृपा करी पठे सकल ब्रजरीती. म्हणून मी हे जे वर्णन सांगतोय ब्रजाचं ते तुम्ही ऐका. कसं आहे ते? तर वृंदावन गोकुल तन आवत सघन तृणन की छाही. किती सघन वृक्ष वगैरे तिथे आहेत. सकाळच्या वेळेला जसुमती माता आणि नंद यांचं दर्शन झाल्यावर मला किती आनंद वाटायचा. आणि माखन रोटी देऊन माझी ते न्याहारी सजवत असत, खायला लावत असत. सगळा दिवस माझा गोपी आणि गवळी मुलं या सगळ्यांच्या मध्ये हसत हसत जायचा. हे सगळं मला फार आठवतंय असं कृष्ण म्हणतो. आणि आता त्यांची काय अवस्था झाली असेल तर तू जाऊन त्यांचं सांत्वन कर. ते सुद्धा कृष्णानं आपल्या स्वतःच्या रीतीप्रमाणे सांगितलंय. पहिल्यांदा नंदाला प्रणाम कर आणि सगळी इथली वार्ता सांग. मग सगळे वृषभानु गोप वगैरे त्या सगळ्यांचा समाचार घे. त्यांना नावं सांगितलेत, श्रीदामा वगैरे, त्यांची भेट घे. आणि गोपींना त्यांचं दुःख आवरायला सांग. मेरे हुतो ताही माथ नवाइयो. माझ्या वतीनं माथा टेक तिथं. आणि असा तो सुंदर परम किशोर चंचल नयल असलेला. आणि ते हे जे वर्णन आहे, आता हे याला स्टॉक म्हणता येईल, स्टॉक वर्णन, ते सगळं मोरपंख वगैरे हे सगळं. तर हे सगळं जगा वेगळं आहे. आणि मग अशा रीतीनं श्यामसुंदरानं आपल्या मनातलं प्रेम उद्धवाला सांगितलं. आणि सूरदास म्हणतात की हे मी आता तुम्हाला वर्णन करून सांगतो. पण तो जेव्हा तिथं गेला
तेव्हा गोपी म्हणाल्या, अरे कशाला आलाय तू? पा लागो, बरं झालं आलायस, ते तुझ्या पाया पडतो आम्ही, पण तू एकटाच आलायस, तुला बघितल्यावर वाटतंय खरं की माधव आला, आणि थोडस त्रेताप नसायो थोडं वाटतंय, पण प्राण हमारे तबही गयो लय, अब केही कारण आयो, आमचे प्राणच घेऊन गेलायस. हे म्हणजे अक्रूरासाठी, अक्रूर कृष्णाला घेऊन गेलेला, तर तेव्हा आमचे प्राण तू घेऊन गेला, आणि आता कशासाठी आलायस बाबा? त्याला न घेता आलायस एकटा, कशासाठी आलायस? आम्ही त्याच्या विरहात पोळतो आहोत, आणि आता तू कशासाठी आलायस? तेव्हा उद्धव सांगतो की मी कृष्णाचा निरोप घेऊन आलोय तुमच्यासाठी. आणि तो निरोप काय आहे तर, करी समाधी अंतर्गती घ्यावहू यह उनका उपदेश. त्यांनी सांगितलंय की समाधीप्रमाणे आंतरिक पद्धतीनं तुम्ही माझं स्मरण करा. अविगत अविनाशी पूर्ण सबघट रहे समाई, या सगळ्या विश्वामध्ये तो भरून राहिलेला आहे, आणि त्याचं स्मरण तुम्ही करा. तत्वज्ञाना वाचून मुक्ती नाही, वेद पुराण वगैरे मध्ये लक्ष लावा, आणि सगुण रूप तजी निर्गुण घ्या. सगुण रूपामध्ये तुम्ही गुंतलेले राहू नका, निर्गुणाचं ध्यान करा. एकचित्त मन करून तुम्ही त्याच्याशी एकरूप व्हा. वह उपाय करी विरह तरवतो. अशा उपायानं तुम्ही विरहाला तरून जाल, आणि तुम्हाला ब्रह्माची पण प्राप्ती होईल, असा संदेश कृष्णानं दिलाय. म्हणजे जे अर्जुनाला त्यानं सांगितलं त्या पद्धतीचा हा संदेश आहे. त्या पद्धतीचा, तो नव्हे, पण तशा पद्धतीचा संदेश आहे. आणि तो संदेश दुस्सह आहे. या गोपी काही अर्जुनासारख्या तत्वज्ञान ऐकणाऱ्या नाहीयेत, त्यांना तो दुस्सह झालाय. ते ऐकल्यानंतर बिलखानी त्या बिचाऱ्या रडायला लागल्या आणि म्हणाल्या, सूर बिरह की कौन चलावे, बुडती मीनू बिन पाणी. पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी या गोपींची अवस्था झाली. त्यांना काही ते संदेश मुळी पसंतच नाही पडला. आणि त्याच वेळेला तिथं एक भुंगा आला. इह अंतर मधुकर इकायो निज स्वभाव अनुसर निकटवई सुंदर शब्द सुनाय. आणि येऊन तिथं गुणगुणायला लागला. आणि तो बघितल्यावर या गोपी म्हणाल्या, हे खरं त्या कृष्णाचं प्रतीक. तो इथं आम्हाला वेड लावून प्रेमाचा मधप्राशन करून निघून गेला, आणि आता आम्हाला संदेश पाठवलाय. तर इथं पूछन लागी ताही गोपिका कुब्जा तोही पठायो. सूरदासानी हे कुब्जेचं वेगळं रूप इथं घेतलेलं आहे. खरं म्हणजे आपल्याला दोन रूप माहिती आहेत. एक म्हणजे कृष्ण जेव्हा मथुरेमध्ये शिरला त्यावेळेला कुब्जा चंदन वगैरे घेऊन चालली होती कंसासाठी, आणि त्यावेळेला चंदन मागून घेतलं कृष्णानं, आणि त्यावेळी त्या कुब्जेला त्यांनी स्पर्श केला, किंवा एखाद्या पाठभेद अनंत आहेत, त्यामुळं कोणी म्हणतं स्पर्श केला, कोणी म्हणतं लाथ मारली ते चंदन घेताना, आणि ती सरळ झाली. हे कुब्जेचं रूप माहिती आहे. किंवा इंदिरा संतांच्या अनुपम कवितेमध्ये अशा आवेळी पैल तीरावर आज घुमे का पावा मंजुळ, हे आपल्या मराठी लोकांना कुब्जा म्हटल्यावर ही कविता आठवते की या कुब्जेसाठी श्रीकृष्णाची मुरली मावळतीवर चंद्रकेशरी असताना वाजलेली होती. हे आपल्याला कुब्जेचं रूप माहितीये. पण या भ्रमरगीतामध्ये सूरदासांनी म्हटलंय की ती जी कुब्जा आहे तिनं आता कृष्णाचा ताबा घेतलाय आणि तिनं पाठवलंय काय तुला, असं मग ते सुरू केलेलं. हे आपल्याला अपरिचित आहे की धव सूर श्याम सुंदर को हमें संदेशाला, ते कुब्जेने पाठवलंय काय तुला, कृष्णानं कुब्जेला सांगायला सांगितलं का, अशा शंका. आणि भ्रमरगीतामध्ये अनेक वेळा हा कुब्जेचा उल्लेख आहे. मधुप तुम कहो कहा ते आये हो, जानती हो अनुमान आपने तुम जदुनाथ पटाये हो. कृष्णानं पाठवलंय ते म्हणतोयस तू, आणि ते मधुकराचं जे रूप आहे ते असंच सावळं आणि काही रंग असलेलं अशा प्रकारचं आहे. पण ते काय आम्हाला पुरेसं नाहीये, आम्हाला कृष्णच पाहिजे.